नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नाश्त्यात रोज काय बनवायचा प्रश्न पडतो. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. चला आलू परोठा बनवूया. त्याच्यासाठी एक मसाला बनवूया. आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी मी धणे, जिरं, बडीशेप, थोडासा गरम मसाला, त्याच्यानंतर कसुरी मेथी, ओवा, काळं मीठ, लाल मिरच्या सुकलेल्या आणि लवंग घेतलेली आहे. सगळे मसाले छान खरपूस तव्यावरती भाजून घेऊया सुगंध येईपर्यंत. कसुरी मेथी घालूया, थोडासा चाट मसाला घालूया आणि काळं मीठ आणि साधं मीठ घालून हा मसाला छान आपण जाडाभरडा वाटून घेऊया. हा बघा, हा मसाला तुम्ही कुठल्याही पराठ्यासाठी वापरू शकता. इथे मी 4 ते 5 बटाटे उकडून सोलून असे स्मॅश करून घेतले. त्यामध्ये कांदा घालूया, 2 चमचे आपला पराठा मसाला घालून घेतला. बारीक चिरलेली हिरवी मिरची ऑप्शनल आहे, भरपूर सारी कोथिंबीर आणि मग चमच्याने नाहीतर हाताने अगदी छान मिक्स करून घेऊया. इथे ना मी कणिक आपली साधी चपातीची असते ना, पोळीची, तीच आहे, फक्त थोडी सैल केली आहे. एक गोळा घेऊन छान वाटीसारखा आकार करून त्याच्यामध्ये आपलं हे बटाट्याचं सारण भरून तसं असं छान तोंड बंद करून चपट करून घेऊया आणि असं बघा दाबून दाबून ना सगळीकडे मसाला पसरवून घेऊया. लाटणीने अगदी पातळ छान पराठा लाटायचा. बघा किती पातळ आहे. चला, मी इथे बिडाचा तवा घेतला आहे. लोखंडाच्या तव्यावर छान पराठे भाजले जातात. मस्त वर बुडबुडे आले थोडेसे. आपण पराठा पलटून घेऊया आणि त्याच्यावर मस्त घरचं तूप घालूया. वा वा, मस्त दिसत आहेत ना. पुन्हा पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेऊया. मला ना पराठा फाटला ना की तो त्या ठिकाणी जास्त कडक होतो आणि क्रिस्पी होतो ना, म्हणून मला तो फाटलेला पराठा फार आवडतो. किती छान मस्त खरपूस भाजून झाला आहे बघा आपला पराठा. आपण ना असं चाळणीवर किंवा जाळीवर काढून घेऊया, म्हणजे खाली वाफ धरणार नाही. त्याप्रमाणेच आपण आणखी 2-3 पराठे बनवून घेऊया. बघा किती छान खरपूस भाजून झाले आहेत ना. अशा प्रकारे मी सगळे पराठे इथे भाजून घेतलेले आहेत. चला तर मग सर्व करूया. मी इथे दह्याबरोबर खाणार आहे. तुम्हाला कशाबरोबर खायला आवडतील ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा.